मुखेड तालुक्यातील शेतकरी, कामगार, निराधार, बेरोजगार व इतर समस्यांवर दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय मुखेड येथे विविध संघटना एकत्र येऊन महाआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह मुखेड येथे तातडीची बैठक बोलावून संविधान रक्षक कृती समितीचे अध्यक्ष दशरथराव लोहबंदे यांनी जाहीर केला आहे। तालुक्यात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात हा महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे। यामध्ये संविधान रक्षक कृती संघर्ष समिती, भारतीय लहुजी सेना, रिपब्लिकन सेना, भीमशक्ती संघटना, RPI संघटना तसेच आझाद समाज पार्टी या बैठकीला उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला आहे। दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय मुखेड येथे ठीक 12 वाजता महाआक्रोश मोर्चा निघणार असून मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभागी राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निघणार असल्याचे संघटनेनं सांगितलं आहे। या मोर्चा बांधणी आयोजन बैठकीमध्ये भारतीय लहुजी सेनेचे गणपतराव गायकवाड, शेतकरी संघटनेचे नेते शिवशंकर पाटील कलंबरकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, तालुकाध्यक्ष श्रावण नरबागे, नामदेव बोमनवाड, संजय वाघमारे, पांडुरंग अडगुलवार, पत्रकार सोंडारे, गौतम काळे, आशिष भारदे, आकाश कांबळे सह नागरिक उपस्थित होते। शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले। पुणे नगरमध्ये बरेचशा शेकडो लोकांचे घरेदारे वाहून गेले। त्या संदर्भामध्ये येत्या 8 सप्टेंबर पोलीस स्टेशन 11 मागण्या घेऊन प्रचंड आक्रोश मोर्चा घेण्यात येत आहे। त्या मोर्चाचं निवेदन देण्यासाठी आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्या मोर्चाचे आयोजन येत्या 8 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे। या मोर्चामध्ये संविधान रक्षक कृती समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खोलेगड, रिपब्लिकन सेना, भीमशक्ती तथा आझाद पार्टी, शेतकरी संघटना अशा सर्व पक्ष संघटनाच्या वतीने येत्या 8 सप्टेंबर रोजी भारतीय लहुजी सेना 8 सप्टेंबर रोजी प्रचंड मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।